नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे। माझ्या भारत सावळवाडे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 3 करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे धारा विद्युत या प्रकरणातील सेफ्टी मेजर्स म्हणजे सुरक्षितता कशी बाळगावी याबद्दल माहिती घेणार आहोत। पाहूयात आपण प्रेझेंटेशन। मित्रांनो, फ्यूज वायर याबद्दल आपण माहिती घ्यायची आहे। फ्यूज वायर ज्याला मराठीमध्ये आपण वितळ तार असं म्हणतो, तर ही वितळ तार किंवा ही फ्यूज वायर नेमकी काय असते, तर ती एक प्रकारचं सुरक्षिततेचं साधन आहे आणि हे सुरक्षिततेचं जे साधन आहे हे कशा पद्धतीनं काम करतं ते आपण पाहूया। ही वितळ तार किंवा ही फ्यूज वायर कथील म्हणजे स्टॅनम आणि शिस म्हणजे लेड यांचं संमिश्र आहे आणि यांच्या संमिश्रापासून बनलेलं असं हे एक विशिष्ट मेल्टिंग पॉईंट म्हणजे विशिष्ट द्रवणांक असलेली ही वायर बनवलेली असते। इट इज कनेक्टेड इन सिरीज टू दी इलेक्ट्रिक अप्लायन्सेस। जे काही विद्युत साधन असेल त्या विद्युत साधनाच्या एकसर जोडणीमध्ये ही फ्यूज वायर किंवा वितळ तार जोडलेली असते। इफ ड्यू टू एनी रिझन द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिवली देन द फ्यूज वायर गेट्स हीटेड अप अँड इट मेल्ट्स डाऊन। म्हणजे कोणत्या तरी एखाद्या विशिष्ट कारणामुळं जर त्या परिपथामध्ये विद्युतधारेचं प्रमाण खूपच वाढलं तर वाढलेल्या विद्युतधारेमुळं इयत्ता 10वीला आपण हे शिकणार आहोत की त्या ठिकाणी औष्णिक परिणाम दिसतो आणि या औष्णिक परिणामामुळं ती वितळ तार की जिची विशिष्ट मेल्टिंग पॉईंट असेल, विशिष्ट द्रवणांक असेल, अशी ही वितळ तार वितळून जाते म्हणजे तुटते आणि त्या संपूर्ण परिपथामधील विद्युतधारा वाहणं थांबतं। Therefore the electric circuit gets broken and the flow of electric current stops. Thus it protects the appliances. त्यामुळं ते वेगवेगळी जी साधनं असतात किंवा संपूर्ण घरामधील जे परिपथ असतं किंवा जी वेगळी सगळी साधनं जोडलेली असतात ह्या सर्वच्या सर्व साधनांचं आपण रक्षण करू शकतो। कारण विद्युतधारा जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यातून जर वाहिली तर त्या सर्वच्या सर्व साधनांच्या जळून जाण्याचा धोका असतो, तो या ठिकाणी टाळला जातो। Here, if the excessive amount of electric current flows through each and every appliance in the home or in any industries, there is a danger that the electric appliance may get burnt. To avoid this, this fuse wire is very essential. This wire is fitted in a groove in a body of porcelain. पोर्सिलिन पासून बनवलेलं जे साधन आहे या साधनामध्ये त्याच्या आतमध्ये इथं ही वायर बसवलेली असते। हे दोन धातूचे पिन्स आहेत या आणि धातूच्या दोन पिन्समध्ये इथं ह्या स्क्रूनं ती वायर आवळलेली असते। दिस पोर्सिलिन इज ए नॉन कंडक्टिंग मटेरियल, दॅट मीन्स इट विल ॲक्ट ॲज ए इन्सुलेटिंग मटेरियल अँड इनसाइड दिस इट इज फिटेड फॉर डोमेस्टिक यूज। फ्यूज वायर्स विथ अप्पर लिमिट्स ऑफ 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 ampere, 4 ampere, 5 ampere and 10 amperes are used. As per requirement and as per the calculations, how much electric current is to be allowed, that is to be decided with the help of the calculations, and then we can decide how much must be the capacity of the fuse, and then we can decide which type of fuse is used. मित्रांनो, ही पारंपरिक पद्धतीनं घरगुती वापरासाठी असलेली जी फ्यूज आहे ती या पद्धतीची आहे, परंतु वेगवेगळ्या विद्युत साधनांच्या सुरक्षिततेसाठी फॉर द सेफ्टी मेजर्स ऑफ वेरियस अप्लायन्सेस इंडिव्हिज्युअली वी कॅन यूज सच टाईप ऑफ कार्ट्रिज फ्यूजेस। म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखी असणारी जी काही फ्यूज आहे ती फ्यूज बसवण्याचं एखाद्या डिव्हाइसमध्ये सुविधा असते आणि त्या ठिकाणी आपण ही फ्यूज घालू शकतो। म्हणजे संपूर्ण घरासाठी वापरली जाणारी फ्यूज जी वेगळीच असेल, परंतु एखाद्या विशिष्ट विद्युत साधनासाठी म्हणजे फ्रीजसाठी किंवा TV-साठी किंवा आणखी इतर काही डिव्हाइसेस असतील तर त्यांच्यासाठी इनबिल्ट अशा प्रकारची कार्ट्रिज फ्यूज वापरण्याची पद्धत आता सुरू झालेली आहे। नाउ वी विल सी फर्दर प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल यूजिंग इलेक्ट्रिसिटी। विद्युत साधनं वापरत असताना
किंवा विद्युत ऊर्जा वापरत असताना आपण कोणकोणत्या दक्षता घेणं गरजेचे आहेत, कोणकोणती काळजी घेणं गरजेचे आहे ते आपण पाहूया. इलेक्ट्रिक स्विचेस अँड सॉकेट्स शुड बी फिटेड ॲट ए हाईट ॲट विच स्मॉल चिल्ड्रन कॅन नॉट रीच अँड पुट पिन्स ऑर नेल्स इनसाइड इट. म्हणजे विद्युत उपकरणं, त्यांची जे स्विचेस आहेत, त्यांची जी बटणं आहेत किंवा त्यांची जी सॉकेट्स असतात, ही सॉकेट्स अशा उंचीवर बसवायचे आहेत की जिथपर्यंत लहान मूल पोहोचणार नाही किंवा त्याचा हात पोहोचणार नाही, की ज्याच्यामुळं एखादं पिन किंवा एखादं लोखंडी खिळा हे लहान मूल त्याच्यामध्ये आतमध्ये घालू शकणार नाही, अशा उंचीवर आपल्याला हे ठेवायचे आहेत. ऑर दे कॅनॉट पुल ए प्लग, किंवा एखादा प्लग ते खेचून काढू शकणार नाहीत, अशा उंचीवर हे बसवायचे आहेत. प्लग वायर शुड नॉट बी पुल्ड व्हाईल रिमूव्हिंग ए प्लग फ्रॉम दी सॉकेट. म्हणजे काही लोकांना अशी सवय असते, बसल्या जागी काम करायचं आहे किंवा इतर काही कामामध्ये असताना तिथंपर्यंत त्या वायरपर्यंत किंवा त्या सॉकेटपर्यंत किंवा त्या स्विचपर्यंत पोहोचायचं नाही आहे आणि आळशीपणानं आपण वायरच खेचून काढली की प्लग त्यातून आपोआप बाहेर येतो. अशा प्रकारची प्रक्रिया करण्याची काही लोकांना सवय असते, परंतु हे घातक आहे. त्यामुळं काय होऊ शकतं, वायर तुटू शकते आणि अर्धवट तुटलेली वायर यांच्यामध्ये शॉर्ट सर्किटिंग होऊ शकतं, आणखी धोका वाढू शकतो. त्यामुळं अशा पद्धतीनं स्विच ऑफ न करता प्लग खेचणं ही प्रक्रिया करायची नाही. बिफोर क्लिनिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्स इट शुड बी स्विच्ड ऑफ अँड इट्स प्लग मस्ट बी रिमूव्ड फ्रॉम दी सॉकेट. म्हणजे एखाद्या विद्युत उपकरणाची स्वच्छता करत असताना किंवा त्याची देखभाल घेत असताना त्याचं स्विच ऑफ करणं गरजेचं आहे, किंवा स्विच ऑफ करून सुद्धा काही वेळेला करंट राहू शकतो बाय ॲक्सिडेंट, आणि असंही घडू नये म्हणून त्याचा प्लग काढणं गरजेचं आहे. वन्स हँड शुड बी ड्राय व्हाईल हँडलिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्स अँड ॲज फार ॲज पॉसिबल वन शुड यूज फुटवेअर विथ रबर सोल्स. एखादी व्यक्ती जी त्या विद्युत साधनांचा वापर करत असेल तिचे हात कोरडे असणं गरजेचं आहे किंवा ते ओले असू नयेत. ओके. आणि पायामध्ये फुटवेअर असायला पाहिजेत की ज्याचे सोल रबरपासून बनवलेले असतील. रबर हे इन्सुलेटर मटेरियल आहे, म्हणजेच विसंवाहक पदार्थ आहे, आणि त्यामुळं शरीरामधून विद्युतधारा जमिनीकडे जाणं ही प्रक्रिया या माध्यमातून रोखली जाणार आहे. विच विल प्रिव्हेंट दी करंट फ्रॉम फ्लोईंग थ्रू आवर बॉडी टुवर्ड्स दी अर्थ अँड इट विल प्रोटेक्ट अस. मित्रांनो, या संदर्भामध्ये एका फेमस सायंटिस्टचं नाव मला जरूर घ्यावं असं वाटेल. या ठिकाणी अलेक्सांड्रो व्होल्टा या शास्त्रज्ञांनी अनेक वेगवेगळे प्रयोग विद्युतधारेवरती केलेले होते, आणि त्या प्रयोगांमध्ये त्यांनी स्वतःच्या शरीरावर विद्युतधारा वेगवेगळ्या प्रमाणातील घेऊन हात ओला असताना, त्याचबरोबर हातावर किंवा शरीरावर जखमा असताना त्यातून विद्युतधारा जाते कशी, किंवा ओल्या हातावर विद्युतधारा कशी प्रवाहित होते, किंवा अगदी त्या विद्युतधारेची चवसुद्धा या व्यक्तींनी घेतलेली होती. अर्थात मित्रांनो, या ठिकाणी धोका आहे. त्यांच्या वेळी त्यांनी वापरलेली विद्युतधारेचं प्रमाण जे होतं ते अतिशय कमी होतं, त्यामुळे त्यांनी ते प्रयोग केलेले होते. परंतु मी जे प्रयोग करतो आहे त्या प्रकारचे प्रयोग इतरांनी कुणीही कृपया करू नयेत अशी विनंती त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे. आणि जरूर आपण सुद्धा त्या नियमांचं पालन करावं, कारण ते सर्व धोकादायक प्रयोग जे होते ते या अलेक्सांड्रो व्होल्टा यांनी केले होते, परंतु त्यांनी धोक्याच्या सूचनासुद्धा लिहून दिलेल्या आहेत. तर कृपया या सर्व गोष्टींची आपण दक्षता घेऊया. इफ ए पर्सन गेट्स एन इलेक्ट्रिक शॉक यू शुड नॉट टच दॅट पर्सन. एखाद्या व्यक्तीला समजा विद्युतधारेचा शॉक बसलेला आहे, विद्युत धक्का बसलेला आहे, तर अशा वेळेला दुसऱ्या व्यक्तींनी त्या व्यक्तीला धरून ओढायचं नाही आहे किंवा त्याला स्पर्श करायचा नाही आहे. यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच. सगळ्यात पहिली गोष्ट अशी करायची की मेन स्विच बंद करणं. इफ दिस स्विच इज टू फार or you do not know where the switch is located, then you should remove the plug from the socket if possible. If not, then you should use a wooden pole or push the person away from the electric wire by using the wooden article or a wooden stick. मित्रांनो, लक्षात घ्या,
जर समजा एखाद्या व्यक्तीला विद्युत धक्का बसलाच आहे असं लक्षात आलं आपल्याला, तर त्या व्यक्तीचं संरक्षण जर करायचं असेल तर त्याला आपण हातानं धरून ओढायचं नाही आहे. सर्वात प्रथम आपल्याला एक काम करायचं आहे की त्या संपूर्ण परिपथामधून विद्युतधारा खंडित करायची आहे. आणि ती विद्युतधारा खंडित करायची आहे म्हणजे काय करायचं आहे, तर त्या ज्या ठिकाणाहून ती विद्युतधारेचं मुख्य स्रोत असेल त्या मुख्य स्रोताचा स्विच ऑफ करणं गरजेचं आहे. आणि तो स्विच ऑफ करून झाल्यानंतर मग आपण त्याला बाजूला काढणं आवश्यक आहे. समजा आपल्याला विद्युतधारेचं मुख्य स्रोत कुठं आहे हे माहिती नाही आहे, तर मग आणि तिथंपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे, तर मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, एखादी वुडन बॅटन, लाकडी पट्टी किंवा लाकडी एखादा बांबू किंवा लाकडी काठी अशी जी काय असेल या साधनाच्या सहाय्यानं त्या व्यक्तीला तिथून ढकलायचं आहे. किंवा ती ज्या ठिकाणी विद्युतधारा त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करत आहे तिथं आघात करायचा आहे, म्हणजे तिथून ती व्यक्ती बाजूला येऊ शकेल आणि मग त्यापासून आपण त्यांना वाचवू शकतो. किंवा तिथला प्लग काढून घेणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं की ज्याच्यामध्ये नॉन कंडक्टिंग मटेरियल वापरून आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीची मदत करायची आहे. थोडक्यात या ठिकाणी विसंवाहक पदार्थ कोणते, विद्युत सुवाहक पदार्थ कोणते, या सर्व गोष्टींची यासाठी व्यवस्थितपणानं माहिती असणं गरजेचं आहे. ती माहिती चांगली असेल तरच आपण एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं वाचवू शकतो, हे आपण जरूर लक्षात घ्या. आणि त्यामुळं या सर्व विसंवाहक पदार्थ कोणते, सुसंवाहक पदार्थ कोणते, त्याचबरोबर विद्युतधारा कशा पद्धतीनं वाहत असते, अर्थिंग कसं होत असतं, त्याचबरोबर मेन स्विच कसे असतात, फ्यूज कुठं असतो, ह्या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती असणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे सर्व आपण जरूर लक्षात घ्या. मित्रांनो, माझं हे मार्गदर्शन जर आपल्याला आवडलं असेल तर जरूर लाईक करा, उपयुक्त वाटलं असेल तर इतरांसाठी जरूर शेअर करा आणि माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.